ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण प्लॉट व्हिजिटसाठी बऱ्याचशा प्लॉटवर गेलतो आणि आपल्याकडे हे शेतकरी मित्र म्हणजे ॲक्सिडेंटली आपल्याकडे आलेत हे आज. तर ते खूप दुरून आलेत, मुरडून आलेले आहेत. तर माऊलीच्या दर्शनाला आलेले होते हे, आणि आपलं हे काम त्यांना तिथं माऊलीच्या दर्शनाला गेल्यावर धंदा तुमको पहले टेस्ट करेगा, धंदा तुमको पहले 3 महीने 6 महीने टेस्ट करेगा. त्यांना सांगितलं की तुम्हाला जिगरा तुम्हाला कितना है वो पेरूची टेस्ट बाग लावायची, तर अगर तुमने अगर आपल्याकडे या. धंधे का तर टेस्ट ते अगर पार आलेले कर आहेत. लिया सर्वप्रथम तो फिर तुम्हारे पास आपण लॉयल त्यांचा कस्टमर परिचय की आपल्या लाइन लग शेतकरी जाएगी. मित्रांना सांगू. सर, आपला परिचय सांगा. नमस्कार, मी बिडवे केदारनाथ, गाव मुरडाकोला, जे की तालुका लातूर आणि जिल्हा लातूर या ठिकाणाहून आम्ही इथे या ठिकाणी अंतरगावचे आदरणीय बापूसाहेब खैरे साहेब यांच्या या नर्सरीला भेट देण्यासाठी आम्ही आलोत. सर, आपण आता बरेचशा म्हणजे बागा बघितल्या, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या लागवडी दाखवल्या मी. सर्वप्रथम आपल्याला काळ्या जमिनीतला प्लॉट दाखवला माझ्या स्वतःच्या बागेतला. हो, ती आपली सलग 4.25 फुटातली लागवड होती. त्याच्यानंतर 9x4 अंतरातली एक बाग दाखवली. त्याच्यानंतर आपल्याला 8x5 अशा अंतरातल्या वेगवेगळ्या बागा दाखवल्या. तर सर, आपल्या शेतकरी मित्रांना जर असं सांगा की आपण आपल्या मार्गदर्शनात ह्या ज्या बागा आहेत, आणि आपण म्हणजे 4-5 शेतकरी मित्रांशी सुद्धा संवाद साधला, त्यांना म्हणजे उत्पादन कसं मिळालं किंवा त्यांचा जे फीडबॅक आहे तो पण आपण घेतला. तर आपण आपल्या शेतकरी मित्रांना तेही सांगा. मी या ठिकाणी पेरू बाग करणाऱ्या आमच्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज या भूम तालुक्यातील अंतरगाव या गावी आम्ही वैद्य असतील, सय्यद असतील, तसेच कृष्णा क्षीरसागर या शेतकरी बांधवाच्या शेतीवर आणि जो बहार त्या ठिकाणी पेरूचा धरलेला आहे अशा बागेमध्ये विजिट आदरणीय बापूसाहेब खैरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केली. त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या जमिनी असलेल्या, तसेच वेगवेगळ्या अंतरावर घेतलेल्या आणि वेगवेगळ्या स्टेजवर असलेल्या बागा आम्ही या ठिकाणी पाहिल्या. आता प्लॅन्टेशन केलेल्या सुद्धा बागा आम्ही आज या ठिकाणी पाहिल्या. तसेच डबल छाटणी केलेल्या सुद्धा पेरूच्या बागा आणि बहार धरलेल्या ह्या सुद्धा बागा आम्ही आज या ठिकाणी पाहिल्या. तर या सर्व पाहणीवरून एक असा निष्कर्ष आम्हाला जाणवला की जमीन ही कोणत्याही प्रकारची असेल तर पेरूची बाग ही चांगल्या पद्धतीने येते. पण त्यासाठी खैरे साहेबासारख्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन त्याच्या मागं असणं आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी थोडीशी काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. अंतराच्या बाबतीत सांगायचं झालं तर जमिनीच्या मजदुरानुसार किंवा सूर्यप्रकाश त्या बागेला चांगल्या पद्धतीने मिळेल याच्या अनुषंगानं सुद्धा थोडंसं नियोजन करणं आवश्यक आहे. त्यामध्ये आम्हाला 8x4 किंवा 8x5 हे जे अंतर होतं ते थोडं कंजेस्टेड वाटलं. त्याचं कारण बाग ज्यावेळेस मोठी होते 2 वर्षाची 3 वर्षाची, तर अशा वेळेस फवारणीचं व्यवस्थापन करणं, छाटणी व्यवस्थापन, त्याच्यानंतर फोम लावणे असतील, हे आंतर कामं करण्यासाठी थोडीशी अडचणीचं ठरतं. म्हणून बापूसाहेबांनी आम्हाला सांगितलं की योग्य डिस्टन्स पेरूच्या बागेचं कोणतं असावं, तर ते 9x4 अशा पद्धतीचं असावं किंवा फार तर 9x5 याच पद्धतीचं या ठिकाणी लागवडीचं अंतर व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. तर एकंदरीत आज आम्ही ज्या बागा पाहिल्या त्याच्यामध्ये लागवड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, तसेच छाटणी व्यवस्थापन, फोम बांधण्याची योग्य स्टेज आणि अंतराचं डिस्टन्स आणि अंतर किती असावं त्या बागेचं, या सगळ्या गोष्टी आम्ही बापूसाहेब खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जवळजवळ 7-8 बागेला व्हिजिट देऊन या ठिकाणी पाहिलेले आहेत. सर, आपल्याला एक बाग दाखवली मी
की एकदम छोटीशी आपण पहिला शेंडा कट करण्याची अवस्था दाखवली. म्हणजे ते जे डेव्हलपमेंट आहे आपण ह्याही बागेमध्ये तशाच पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. आता सुरुवातीला आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की किती फुटाला त्या बागेचा शेंडा मारला होता. पहिला बागेचा म्हणजे पहिलं रोप लावल्यानंतर त्यांनी 1.25 फुटावरती शेंडा मारला. त्याचे 4 फुटे पडतात. परत त्याच्यानंतर थोडासा 4 बोटावर अजून एक शेंडा मारायचा, त्याच्यावर 6 फुटे पडतात. असं त्यांनी मार्गदर्शनाखाली दाखवलेलं आहे. तर आणि तो जो मार्गदर्शन आहे ते एकदम योग्यरित्या दिसला आम्हाला. तर सर आपल्याला तिथं जे दाखवलं की आपण सुरुवातीला 1.25 फुटाला शेंडा मारायचा, त्याच्यानंतर त्याला 4 ते 6 ब्रँचेस फुटतात. त्या प्रत्येक ब्रँचचा आणखी शेंडा मारायचा. तो मारायचा साधारणपणे 6 पानावर किंवा अर्धा ते पाऊण फुटाच्या अंतरामध्ये. असं 3 वेळा केल्यानंतर असं आपलं झाड तयार होतं. तर सरासरी झाडाला 100च्या आसपास ब्रँचेस तयार होतात. आणि ते जे झाड आहे ते आपल्याला म्हणजे माल धरण्यायोग्य असतं. तर आपण बहार धरताना सुरुवातीला म्हणजे आपला माल मार्केटमध्ये कधी येणार आहे त्याच्या अनुषंगानं बहार धरतो. मग तर जर आपलं झाड छाटणीसाठी सशक्त असेल तर आपण छाटणी पद्धतीने बहार धरतो. जर आपण छाटणी करून आपला बहार जर आपल्या मार्केटिंग टायमिंगच्या वेळेत जर येत नसेल, समजा आपण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या महिन्यामध्ये पेरूचा माल मार्केटमध्ये आणतोय. आता ह्या शेतकरी मित्राचा सुद्धा माल आपल्याला जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये आलेला होता. सरासरी तुम्हाला सुद्धा त्यांनी सांगितलं की 75 रुपयाची सरासरी त्यांना मिळाली आणि 1700 रोपांमध्ये त्यांना किती 30 टनाचं उत्पादन मिळालं. आणि त्याचं पैसेही त्यांना चांगल्या पद्धतीनं म्हणजे 22 लाखाचं उत्पन्न त्यांना मिळालं. आणि सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं, मी आता सांगितलं की तुम्हाला आपल्याला छाटणी पद्धत म्हणजे ज्या वेळेस आपला माल मार्केटला आणायचा आहे तशा पद्धतीत जर आपलं झाड असेल तर आपण छाटणी करतो. आणि जर छाटणी करून जर बहार पुढे जात असेल किंवा पाठीमागे येत असेल तर आपण बिगर छाटणीचं फक्त शेंडा मारून त्याला बहार पकडतो. अशा वेगवेगळ्या पद्धती आपण म्हणजे माझ्या 7 वर्षाच्या अनुभवातून आपल्या शेतकरी मित्रांना करेक्ट नियोजन आणि करेक्ट टायमिंग सांगून बरोबर मार्केटमध्ये माल येण्याचं हे जे आमचं तंत्र आहे ते आपल्याला दाखवलं. आता सर ह्या बागेमध्ये सुरुवातीचा जो आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये छाटणी केली ती त्याचा बहार जुलै, ऑगस्टमध्ये आला. आणि आपण छाटणी न करता म्हणजे आता जर आपण छाटणी केली असती ह्याची ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात तर हा माल आपला टेम्परेचरमध्ये गेला असता. तर सनबर्निंगचा पण प्रॉब्लेम आला असता आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपलं द्राक्ष किंवा आंबा, खरबूज, कलिंगड अशा इतर फळांची जी क्रेज आहे ते उन्हाळ्यामध्ये तयार होते. महाशिवरात्रीमध्ये आपल्याला फणस मार्केटमध्ये येतो. त्याच्यानंतर पपई अशी बऱ्याचशा फळांची गर्दी ही उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळते. तसं उन्हाळ्यामध्ये अशी कंडिशन असते, बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या डोक्यात असा कन्सेप्ट असतो की आपला माल उन्हाळ्यामध्ये आणू म्हणजे थोडंसं. तर उन्हाळ्यामध्ये आपण समजा आपलं कलिंगड उन्हाळ्यामध्ये आणलं तर पाण्याची बाटली आपल्याला तशी 20 रुपयाला घ्यावं लागते मार्केटमध्ये उन्हाळ्यात, पण आपलं कलिंगड 5 रुपये किलो विकतं. म्हणजे मार्केटची अशी परिस्थिती असते. तर त्यावेळेस काय असतं की फळांची गर्दी असते. तसं पाहिलं आपलं जे कलिंगड असतं ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला 20 रुपये किलो विकलेलं दिसेल. बरोबर. तर मार्केटचा हा माझा जो अभ्यास आहे तो अतिशय तीक्ष्ण आहे. तुम्ही कोणत्या तारखेला कोणतं पीक लावलं आणि हे कोणत्या तारखेला छाटणी केली हे तुम्हाला करेक्ट आपण सांगतो. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे सर, बहारामध्ये बहार धरण्याची ही पद्धत आहे. तर सुरुवातीचा बहार संपून गेल्यावर ऑटोमॅटिक आलेली ही फळं आहेत. तर ही अशी साधारण 30 ते 40 हेल्दी फळं आपण दुसऱ्या बहारामध्ये धरलेली आहेत. तर आता हाही माल आपल्याला एकदम दिवाळीच्या पिरियडमध्ये येतोय तर त्यालाही 30 ते 40 रुपयाचं दर आपल्याला मिळणार आहेत. आणि सर पेरूमध्ये निमॅटोडचा हा एक विषय असतो. तर आपण आता एवढ्या बागा दाखवल्या मी तुम्हाला. सर आपल्याला कुठं पिवळं पडलेलं किंवा म्हणजे आपल्याला ह्या बागेमध्ये क्युरी कुठं सापडली का? नाही, ज्या बापूसाहेब खैरे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली ज्या बागा आहेत त्या कुठल्याही बागेमध्ये आम्हाला निमॅटोडचा प्रॉब्लेम दिसून आलेला नाही किंवा झाड पिवळं पडणे किंवा
एखादं झाड मरणे असे कुठलीही शिकायत या ठिकाणी बागेमध्ये आढळून आलेली नाही. सर आपण म्हणजे एवढ्या दुरून आलात आम्हाला, म्हणजे आपण दुसऱ्या शेतकऱ्यांचं ऐकून तसं माझ्याकडे आलात. आपण हे जे पेरूच्या किंवा इतर पिकांच्या मार्गदर्शनाचं काम करतोय ते म्हणजे कन्सल्टिंगचं काम करतोय ते एकदम फ्रीमध्ये करतोय. तर आपलं जे टार्गेट आहे, आपण कठीण परिस्थितीतनं आज ह्या स्थितीमध्ये आहेत. आपल्याकडे बरेचसे शेतकरी येतात, म्हणजे आपण काय पैशा पाण्याने मोठे नाहीत, फक्त मोठी आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना मोठं करायचं काम हे जे आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. माझं जे टार्गेट आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आहे. तर आपण ह्या शेतकरी मित्रांना विचारू की आपलं उत्पन्न दुप्पट झालं का? सांगा सर. दुप्पट झालं, म्हणजे पहिलं जे उत्पन्न आपलं चालू होतं त्याच्यापेक्षा किती पटीनं वाढलं? 3 पटीने. म्हणजे दुप्पट तर नक्कीच वाढवतोय. आता आपल्याकडे व्हिडिओ काढायला माणूस नाही, त्याच्यामुळं आपण शेतकरी मित्रालाच व्हिडिओ काढायला लावलाय. तर सर आपण एवढ्या दुरून आलात, आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासास म्हणजे पात्र राहून आपल्याबरोबर ही असंच एकदम चांगल्या पद्धतीनं पेरू शेतीमध्ये आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळवून देण्यास आपण समक्ष म्हणजे तुमच्या प्लॉटला कधी मध्ये विजिट करून किंवा म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे किंवा फोनद्वारे माहिती देऊन अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू. आणि पुढच्या वर्षी आता लावणारा जो आपला प्लॉट आहे त्याचा नक्कीच त्याचे पेरू आपले नवरात्रात पुढच्या आणून देऊ असं म्हणजे 100% आपल्याला आश्वासन देतो. तर आपण आलात, आमचं हे काम पाहिलं त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद.